जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। जिल्ह्याच्या खबरबातमध्ये गेल्या 5 दिवसांपासून रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांच्या विरुद्ध शेकडो विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे। नुकताच भास्कर मोरेंवर विनयभंगाचा गुन्हाही दाखल झाला आहे। शुक्रवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्यशोधन समितीने तहसीलदार, पोलीस निरीक्षक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विद्यार्थी पालक, पत्रकार यांच्या उपस्थितीत काही गोष्टी संशयास्पद वाटल्याने फार्मसी लॅबला सील ठोकले आहे। यामुळे आता भास्कर मोरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। 5 दिवसांपासून रत्नदीप मेडिकल फाउंडेशनच्या शेकडो विद्यार्थ्यांचे भास्कर मोरे विरोधात आंदोलन सुरू आहे। मोरे हे आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रास देतात याबाबत तहसीलदार यांना निवेदन दिले होते। जोपर्यंत विद्यापीठाची समिती येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला होता। तर भास्कर मोरे विरोधात काल उशिरा गुन्हाही दाखल झाला आहे। मटेरियल एक्सपायर झालेलं होतं। मेडिकल कॉलेजच्या मटेरियल फार्मसी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून असं लक्षात आलं की बाटोचं फार्मसी कॉलेज, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं फार्मसी कॉलेजचे वर्ग, दोन्ही वर्ग एकत्र भरवले जातात। त्याच हॉलमध्ये म्हणजे लेक्चर हॉलमध्ये सकाळी डी फार्मसीचे वर्ग भरवले जातात। ते हॉलही पाहिले। त्याही ठिकाणी आम्हाला फार्मसी कॉलेजचे काही पुस्तकं सापडले, काही जर्नल सापडले, बाटोचे काही पुस्तकं सापडले, त्यांचे जर्नल सापडले, आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे पुस्तकं सापडले, त्यांचे काही जर्नल सापडले। हे असं सगळं मिक्सिंग सापडलं आणि त्या लॅबमध्ये ठेवलेलं जे मटेरियल होतं ते पूर्णपणे डेड झालेलं आहे। आणि ते पाहिल्यानंतर त्याचा यूज होतोय असं आम्हाला कुठेही जाणवलेलं नाही। काही ठिकाणी धूळ आहे, काही ठिकाणी जाळे जळमट आहे, काही ठिकाणी गंजलेल्या साहित्य आहे। अशा अवस्थेमध्ये ती लॅब फक्त दिसण्यासाठी, दाखवण्यासाठी आहे असं आम्हाला एकंदरीत त्या ठिकाणी जाणवलं। आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा आम्ही साकल्याने विचार केला। माननीय महेश पाटील PI, या तालुक्याचे तहसीलदार गणेश माळी सर, आमचे कमिटी मेंबर तिघांचंही असं एक मत झालं की आता या लॅबला सील केल्याशिवाय दुसरं पर्याय नाही। आणि जोपर्यंत आमच्या विद्यापीठाचा, तहसीलदार साहेबांचा, महेश पाटील साहेबांचा पुढचा आदेश येत नाही, पूर्ण चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत या लॅबला सील करावं असं आम्ही निर्णय घेतला। दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या टोळीवर अचानक धाड टाकत 4 दरोडेखोरांचे मुसके आवळण्यात राऊरी पोलिसांनी यश आलं आहे। तर दोघे पसार झाले आहेत। तोफखाना ठाणेसह औरंगाबाद व पुणे जिल्ह्यात पकडलेल्या आरोपींवर जबरी चोरीचे गुन्हा दाखल झाले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली। राहुल कुमार गुलाबचंद यादव, सिट्टू कुमार, रामसिंह यादव, अजित उर्फ गौतम, गुरुद्दीन यादव, चंदन कुमार यादव अशी पोलिसांनी पकडलेल्या चौघांची नावं आहेत। श्रीरामपूर शहरात गुरु नानक नगरमध्ये बंद असलेल्या बंगल्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सुमारे 60,000 रुपयांची रोकड, दागिने लंपास केले। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रेल्वे चालक संतोष कुमार चौधरी यांच्या घरी ही चोरी झाली। त्यांच्या बंद बंगल्याच्या दरवाजाची कडी कोंडा तोडून कुलूप व रोकड, सोन्या चांदीचे दागिने, शिक्के असा 60,300 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे। या प्रकरणी संतोष कुमार चौधरी यांनी श्रीरामपूर शहर पोलिसांना गुन्हा दाखल केला आहे। गेल्या पावसाळी अधिवेशनात डोळसने, बोटा व वावी येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करावे अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली होती। आता या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वाक्षरी करून हिरवा कंदील दर्शविला आहे। नुकतेच बोटा येथे 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरला मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे आता पुणे नाशिक महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी ट्रॉमा सेंटर हे जीवनदायिनी ठरणार आहे। इंग्रज काळापासून रेल्वे लाईनच्या खालून पाटपाणी नेण्यासाठी असलेल्या मोऱ्या बंद करत रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक सुरू असून त्यांनी शेती करणे अवघड झाले आहे। केंद्र सरकार स्तरावर हा प्रश्न मांडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शिष्टमंडळाने खासदार सुजय विखे यांची भेट घेऊन केली आहे। यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले उपस्थित होते। सारोळा कासार येथे शिष्टमंडळाने निवेदनात म्हटले आहे की सारोळा कासार परिसरातून इंग्रज काळात रेल्वे लाईन गेलेली आहे। जिल्ह्याच्या खबरबातमध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।
विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातमी. केळी फाटा ते ठाणगाव रस्ता सुधारणा काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप केळी रुमनवाडीसह म्हाळुंगी परिसरातील ग्रामस्थांनी करत टाकण्याचा निर्धार केला आहे. केळी फाटा ठाणगाव म्हाळुंगी 5 पट्टा रस्ता सुधारणा करण्याच्या कामासाठी सुमारे 3 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे केळी फाटा ठाणगाव ते म्हाळुंगी या रस्त्याचे काम सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्यामुळे अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रामुख्याने नगर तालुक्यातील बहुतांश गावात दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र आहेत. या भागातील जलसाठे आटले असून ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पर्यायाने या गावाची तहान टँकरनी भागवली जात आहे. त्यातच पाटबंधारे विभागाकडे कमी कर्मचारी असल्यामुळे सर्व कामे करताना त्यांच्या नाकी नऊ येत आहे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे मानधन वाहन बंगल्यासाठी खर्च केला जातो. त्यासाठी प्रवास भत्ता, घर भाडेही दिले जाते. त्याच्यासाठी सुधारणा 1.25 कोटी रुपये खर्च होतो. गेल्या वर्षी जिल्हा परिषदेत प्रशासक असल्याचे तब्बल 1,29,00,000 रुपये खर्चाची बचत झाली आहे. तो निधी विविध विभागांना विभागून दिला जाणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी सांगितलं आहे. करंजी बुद्रुक येथील रयत लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतन संस्थेतील व्यवस्थापकांनी फसवणूक केली. तत्कालीन व्यवस्थापक आयुब बनी मिया शेख यांनी स्वतः कुटुंबियांच्या नावाने नियमबाह्य कर्ज देत तब्बल 84,43,160 रुपयेचा गैरव्यवहार केला आहे. या प्रकरणी सहकारी संस्था अपर लेखापरीक्षक अनिल सुनील पटेल यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रस्त्याच्या वादातून शेतकऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना पिंपळगाव वाघार शिवारात घडली. दादाभाऊ गोरख वाबळे असे जखमी शेतकऱ्याचं नाव आहे. सोमनाथ बाजीराव वाबळे आणि दादाभाऊ वाबळे यांच्यामध्ये रस्त्याचा वाद होता. दादाभाऊ रस्ता करण्यासाठी बुधवारी दुपारी 12 वाजता गेले होते. त्यावेळेस सोमनाथने त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. काही ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी अहमदनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांनी दिलेल्या जबाबावरून नगर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या खबरबातमध्ये इथे संवाद मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.